नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वप्नाली मनापासून स्वागत करते। आज आपण चवीला खूपच छान लागणारी, जास्त वेळ कुरकुरीत राहणारी रेसिपी करूयात। रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होते। सर्वात आधी आपण 2 वाटी तांदळाचं पीठ घेतले, ते चाळून एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तांदळाचं पीठ चाळून झालं की याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचे। हे पीठही आपण यामध्ये चाळून घेऊयात। पीठ चाळून झालेलं आहे। आता यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालूयात, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा ते पाऊण चमचा जिरेपूड घालून घ्यायचे आहे। अर्धा चमचा ओवा घेतलाय हातावरती, थोडासा चोळून यामध्ये घालायचा, यामुळे याचा सुगंध आणि याचा फ्लेवर खूप छान येतो। थोडासा हिंग घालूयात आणि 2 चमचे पांढरे तीळ यामध्ये घालून घेऊयात। आता एकसारखं मिक्स करून घेऊयात। सगळे मसाले पिठामध्ये एकसारखे मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचं। आता हे बाजूला ठेवूयात। इथे मी 5 छोट्या आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत साली काढून। ते बटाटे आपण कट करून घेऊयात। लहान लहान आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत याच्या। सगळे बटाटे आपण अशाच पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। आता मिक्सरचं भांड घेऊयात आणि त्यामध्ये कट केलेल्या या शिजवलेल्या बटाट्याच्या फोडी आहेत ते घालून घेऊयात। सगळ्या बटाट्याच्या फोडी आपण यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचंय, जास्त पाणी घालायचं नाहीये, बटाट्याच्या फोडी बारीक होतील एवढंच पाणी घालून घ्यायचं। याला झाकण लावायचं आणि मिक्सरला एकसारखं फिरवून घ्यायचं। मिक्सरला एकदा फिरवल्यानंतर ही पेस्ट अशा पद्धतीने दिसते। आता यामध्ये 1 मोठा चमचा खायचं तेल घालून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा आपल्याला याला झाकण लावून मिक्सरला एकसारखं फिरवून घ्यायचं आहे, जोपर्यंत ही पेस्ट छान स्मूथ होत नाही तोपर्यंत। अशा पद्धतीने याचा पूर्णपणे रंग बदललाय, पाहू शकता। आता तयार झालेली पेस्ट आपण बाजूला ठेवूयात। घेतलेल्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। हे पीठ एकसारखं मिक्स करून घेऊयात। एकसारखं मिक्स करून झालं की जी बटाट्याची पेस्ट बनवलेली आहे ते आपण या पिठामध्ये घालून घेऊयात। एका वेळेस आपण सगळी पेस्ट यामध्ये घालून घ्यायची। सगळी पेस्ट यामध्ये घालून झाली की लगेच आपण पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात। हातानेच आपण याचा एकसारखा घट्टसर गोळा मळून घेऊयात, म्हणजे गोळा मळायला सहज सोपा जातो। आपल्याला हे पीठ भिजवताना यामध्ये सुरुवातीला पाणी घालायची गरज नाहीये। असं वाटलं जर थोडंसं ओलसरपणा कमी आहे, त्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन तुम्ही याचा घट्टसर गोळा मळून घ्या। अशा पद्धतीने गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। मळलेला गोळ्याचा उंडा शेवग्यामध्ये भरून घ्यायचा आणि गरमागरम तेलामध्ये अशा पद्धतीने चकली पाडून घ्यायची। शेवग्यामध्ये पीठ भरत असताना, हा मळलेली कण भरत असताना तो व्हिडिओ काही कारणाने शूट झालेला नाहीये। अशा पद्धतीने आपण यामध्ये चकली पाडून घेतली आहे। गॅस अगदी लहानच ठेवायचा आणि कुरकुरीत होईपर्यंत ही चकली तळून घ्यायची। तुम्हाला जो आकार द्यायला आवडेल तो आकार तुम्ही देऊ शकता, पण जी दिवाळीला बनवतो त्यापेक्षा जरा वेगळी वाटावी यासाठी मी अशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे। चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली की तेलातून बाजूला काढून घ्यायची। दुसरी चकली आपण अशाच पद्धतीने तळण्यासाठी घालून घ्यायची, त्यामुळे थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा। कढीपत्ता तळलेला यासोबत खायला खूप छान लागतो। तेल प्यायची चकली बंद झाली की आपण ही बाजूला काढून घ्यायची। अजिबात तेलकटी चकली तयार होत नाही, अतिशय कुरकुरीत होते आणि जास्त वेळ कुरकुरीत राहते। पाहू शकता, अजिबात हाताला तेल वगैरे लागलेलं नाहीये। आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल किती कुरकुरीत झालेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।